कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्यात येतोय। यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत विशेष प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील कुपोषित बालकांची संख्या सप्टेंबर 2024 रोजी अखेर तीव्र कुपोषित 88 तर मध्यम कुपोषित 1023 होती, तर नोव्हेंबर 2024 रोजी अखेर सॅम 22 तर मध्यम कुपोषित 62 कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यात यश आलंय। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री कार्यक्रम 1647 अंगणवाडीतील 83,427 बालकांसाठी राबवण्यात येते। तसेच दत्तक पालक योजना, पालक सभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहारांच्या वेळा, चविष्ट आणि तितके सकस अन्न बालकांना देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे। कुपोषित बालकांची संख्या कमी करण्याच्या उद्देशानं IIT मुंबई सारख्या नामांकित संस्थांचा देखील सहभाग घेण्यात आला असून बालकांची काळजी घेण्यासाठी व्हिडिओ मार्फत तसेच पालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल यांनी दिली। गरोदरपणात मातेला योग्य सकस आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते, तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचं पुरेसं दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात। त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व 6 महिन्यानंतर बालकांना नियमितपणे अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण किट वाटप करण्यात येत आहे। तालुक्यामध्ये विशेषतः डोळखाम प्रकल्पात कुपोषणाचं प्रमाण जास्त आढळते, तर याच्या मागे अनेक कारणं आहेत, जसे की 19 वर्षाखालील माता, 2 मुलांमधील जे अंतर असाय पाहिजे ते योग्य नाही, त्यानंतर 2 पेक्षा अधिक मुलं किंवा अपत्य असणे, महिलांमधील असलेले ॲनिमियाचे प्रमाण जास्त आहे, तसेच आपल्या गरोदर आणि स्तनदा माता आहेत त्यांना पुरेशी विश्रांती आणि झोप याची आवश्यकता आहे, पण ते भेटत नाही त्यांना। त्यानंतर रोजगारासाठी येथील जी लोकसंख्या आहे ती मायग्रेट झाल्यानंतर लहान बालकांना किंवा गरोदर स्तनदा मातांना अंगणवाडीच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असते। आरोग्य आणि पोषण या संदर्भात ज्या अंधश्रद्धा आहेत हा पण एक त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे। अंगणवाडीमधून जो आहार दिला जातो तो पूरक आहार दिला जातो, त्याच्या व्यतिरिक्त घरामध्ये मुलांचं पोषण होणे तितकीच जबाबदारीचं काम आहे, परंतु त्या संदर्भात पण काही आहाराच्या चुकीच्या सवयी कुटुंबामध्ये असतील तर त्याचाही कुपोषणावर परिणाम होतो। त्याचबरोबर आपल्याला जो इथे अजून एक प्रामुख्याने समस्या आढळते ती म्हणजे इथे काही कुटुंबांमध्ये असणारी व्यसनाधीनता हा पण एक कुपोषणामागे एक समस्या आहे। आपल्या अंगणवाडी केंद्रांना CHO डॉक्टर्स यांच्या व्हिजिट अपेक्षेपेक्षा कमी होतात, हेही एक कुपोषणाचे कारण आहे। झाले तेव्हा मला वाळंत विडा, बॅग आणि पाळणा दिला। मला हे सर्व मिळाल्याबद्दल मी जिल्हा परिषदची आभारी आहे। मग तो आता तिथं दूध, बटाटे, खिचडी, काय केळी, अंडी द्यायची ती। मग तो तिथं चांगला झाला, मग घरी आणला। मग घरी अंगणवाडीची बाई पण खिचडी द्यायची, अंडी, केळी, खिचडी पण द्यायची ती। मग तो खायचा, घरचा पण भाकर जेवायला जेवतो मस्त, आता मस्त झाला। सोबत कुपोषण कमी करण्यासाठी मिशन न्यूट्रिशन याच्या आम्ही व्हिडिओ पण प्रकल्पातून आम्हाला जेव्हा प्रशिक्षण दिलं त्याच्यातून व्हिडिओ पण आम्हाला दाखवले। आम्ही अंगणवाडीत त्या मातांना बोलावून त्या व्हिडिओ पण त्यांना प्रत्यक्षात दाखवल्या। स्तनपान कसं करायचं, मुलं स्तनपान करताना कसे पोझिशनमध्ये त्यांना घ्यायचं, हे सगळं त्यांना आहाराबद्दल सगळे व्हिडिओ आम्ही त्यांना मातांना दाखवलेलं आहे। त्यांना किती काय कसं त्रास होतोय, काय फरक पडलाय याचा फॉलोअप घेऊन त्यांचं समुपदेशन करून परत आरोग्य केंद्रामध्ये रेफर करून त्यांची सुधारणा करण्यामध्ये प्रयत्न करतो। आम्ही NRC मध्ये देखील ॲडमिट करतो, पण ह्या तिन्ही ठिकाणी जर सुधारणा झाली नाही तर अशा मुलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येते।
तसंच जिल्हा परिषद सेस, पंचायत समिती सेस यामधून कुपोषित मुलांसाठी पोषक वडी, गरोदर मातांसाठी बाळंतविडा, नवजात शिशूंसाठी पाळणा वाटप करण्यात येतो. ग्रामपंचायतीच्या 10% महिला व बालकल्याण निधीमधून कुपोषित मुलांसाठी अतिरिक्त आहार देण्यात येतो. यामध्ये मुलांना अंडी, चिक्की, त्याचबरोबर प्रोटीन पावडर देण्यात येते. आपला ठाणे जिल्हा कुपोषण मुक्त करूया. काँग्रेसचे माजी नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनोज तुकाराम शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यातील निवासस्थानी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मनोज शिंदे हे 5 वेळा काँग्रेस पक्षाचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. ते काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्षही होते. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोकण पट्ट्यात काँग्रेस पक्षाला जागा देण्यात आल्या नसल्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करीत कोपरी पाचपाकडी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार केदार दिघे यांच्या विरोधात बंड केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या मतदारसंघातून विजयी झाले होते. काल त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. यावेळी माजी नगरसेवक शैलेश शिंदे तसेच मनोज शिंदे समर्थक यांनीही यावेळी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू मंगेश चिवटे यांच्याकडून मुख्यमंत्री सहायता निधी विभागाचं प्रमुख पद काढून घेण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिवटेंऐवजी आता डॉक्टर रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधी विभागाच्या प्रमुख पदाची धुरा सोपवली. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशींकडून नियुक्तीपत्र जारी करण्यात आलंय. त्यानंतर मंगेश चिवटे यांनी फेसबुकवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यावर अनेकांनी चिवटेंना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे आपली भावना व्यक्त केली आहे. सर्व रुग्ण, रुग्णसेवक, रुग्णांचे नातेवाईक आणि हितचिंतक बंधू भगिनींनो, सस्नेह जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या आरोग्य मंदिराचा सेवेचा कार्यभार माझे मित्र रामेश्वरजी नाईक यांच्याकडे सोपवण्यात मला अत्यानंद होत आहे. सुरुवातीलाच मी त्यांचं अभिनंदन करतो. मागील 2.5 वर्षात लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून सेवा करण्यास मला मिळालेली संधी ही ईश्वर कृपेने मी संपूर्ण प्रामाणिकपणे आणि ध्येयवेड्या पद्धतीने निभावली. याचा मला मनोमन आनंद व अभिमान आहे. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या संवेदनशील पितापुत्रांमुळेच ही रुग्णसेवा करणं शक्य झालंय. राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलंय. राज्यातील सर्व गोरगरीब तथा आर्थिक दुर्बल घटकातील रुग्णांना दुर्धर आजारासाठी तत्काळ आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र असा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष असावा अशी संकल्पना मी 2014 मध्ये जेव्हा शिवसेना भाजपा महायुतीचं सरकार स्थापन झालं तेव्हा मांडली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी 11 मार्च 2015 मध्ये या संकल्पनेस मान्यता दिली
आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष अस्तित्वात आला। $419 कोटींपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरित करण्यात आलंय। यामुळे 51,000 पेक्षा अधिक रुग्णांचे प्राण वाचलेत। रुग्णांच्या मदतीसाठी एकूण 381 कोटी 20 लाख रुपये तर नैसर्गिक आपत्ती घटनांमध्ये नुकसान भरपाई मदत म्हणून 38 कोटी 66 लाख रुपये वितरित करण्यात आले। गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं कामकाज रोज सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत दररोज सुमारे 12 तास सुरू असे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहकाऱ्यांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही। सुट्टीच्या दिवशी शनिवार रविवारी देखील कामकाज सुरू असे। अगदी सण उत्सवाच्या काळात देखील मुख्यमंत्री सहायता निधीच्या सहकाऱ्यांनी काम केलंय। त्याबद्दल मुख्यमंत्री सहायता निधीमधील सर्व निस्वार्थीपणे काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा मी आयुष्यभर ऋणात राहील। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत सर्वसामान्य रुग्ण डोळ्यासमोर ठेवून अनेक विविध बदल करत 100% पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला। यामध्ये टोल फ्री क्रमांक सुरू केला। सोबतच रुग्णांना मंत्रालयात हेलपाटे घालावे लागू नये यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन प्रणाली सुरू केली। मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामध्ये रुग्णालय अंगीकृत प्रक्रिया तसेच या योजनेअंतर्गत रुग्णांना अर्थसहाय्य मिळवण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आणि मोफत असल्याची जनजागृती केली। ना वशिला ना ओळख, थेट मिळते मदत हे ब्रीदवाक्य करून हा कक्ष लोकाभिमुख बनवला। या योजनेच्या नावाखाली गरजू रुग्णांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या दलालांची साखळी तोडण्यास आमच्या टीमला यश मिळालं। अशा आढळून आलेल्या अपप्रवृत्तीवर छत्रपती संभाजीनगर येथे गुन्हा दाखल करून उचित पोलीस कार्यवाही करण्यात आली। गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ऑनलाईन पूर्णतः निशुल्क आणि पारदर्शक केल्याने आता ही केवळ एक योजना राहिली नसून ती लोक चळवळ करण्यात मला व आमच्या सर्व सहकाऱ्यांना यश आलं होतं। हे वास्तव आहे। योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांना मंत्रालयात नव्हे तर गाव पातळीवरील रुग्णसेवकांशी केवळ संपर्क करावा लागत होता। ही सर्वात मोठी उपलब्धी मला माझ्या काळात करता आली याचा मनोमन आनंद आहे। माझ्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या निकषातील आजारांची संख्या वाढवणे, निधीची मदतीची मर्यादा वाढवणे, उत्पन्न मर्यादेची अट शिथिल करणं, योजनेच्या लाभासाठी सुलभता आणण्यासाठी प्रक्रिया ऑनलाईन करणे यांसारखे बदल करण्यात मला यश आलं। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून 2.5 वर्षात तब्बल 51,000 पेक्षा अधिक रुग्णांना 419 कोटी रुपयांची मदत वितरित करता येणे हे केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील हजारो निस्वार्थ रुग्णसेवकांचे यश आहे। माझ्यातील रुग्णसेवक कालही जिवंत होता, आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत असेल ही ग्वाही पत्राच्या उत्तरार्थ विनम्रपणे मी आपणाला देतो। रुग्णसेवेचा हा पवित्र यज्ञ यापुढील काळात संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे आणि अविरतपणे सुरूच राहणार आहे। माझ्यासाठी पद महत्त्वाचं नसून वरिष्ठांच्या आशीर्वादाने माझ्यातून घडणारी सेवा ही माझ्या कार्याची प्राथमिकता असणार आहे। येणाऱ्या काळात काल जशी आरोग्य संकट काळात हक्कानं आठवण काढत होता त्याचप्रमाणे पुढील काळात देखील मी तुमच्यासोबत कायम असेल हे अभिवचन या निमित्तानं देतो। तुम्हा सर्वांच्या प्रेमापुढे मी अविरत नतमस्तक आहे। दरम्यानच्या काळात मदतीसाठी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे आलेल्या रुग्णांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न केलेत, परंतु तांत्रिक कारणामुळे अथवा शासकीय नियमावलीमुळे कोणास मदत मिळू शकली नसल्यास मनपूर्वक दिलगिरी व्यक्त करतो, अशी पोस्ट मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुकद्वारे व्यक्त केली आहे।